नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय त्या संदर्भात बोलणार आहोत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. 30 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे. दरम्यानच्या काळामध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये अनेक जर तर उपस्थित झालेले आहेत. आवक जावक, आयाराम गयाराम असं भरपूर काही सुरू झालेलं आहे. प्रत्येक जण स्वतःच्या अस्तित्वासाठी जो पक्ष आपल्याला सोयीचा आहे त्यानुसार आता राजकारण सुरू आहे. गेल्याच आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती 15-16 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. दरम्यानच्या काळामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा असे बलाढ्य नेते हे प्रवेश करतायत. त्याच्यामुळे संपूर्ण राजकारणामध्ये खळबळ आहे. कालच संदीपजी वाघेरे, माजी नगरसेवक पिंपरीचे, ज्यांचं नाव या शहरामधले एक बलाढ्य ताकदीचे नगरसेवक म्हणून घेतलं जातं, त्यांनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. संदीपजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार संदीप, मला पहिलं सांगा, तुम्ही तुमचा कालचा प्रवेश हा फार चर्चेचा विषय आहे. नेमकं भाजप सोडून काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं नेमकं कारण काय? कसं माहिती का सर, मला मुळात पक्ष सोडायचा नव्हता. राष्ट्रवादी गेलो त्याचं कारण असं की मी माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेते, आमदार, 4ही आमदार, शहराध्यक्ष, सगळ्यांना चर्चा करून सांगितलं की जे माझे इथं पिंपरीतले विरोधक आहेत त्यांना पक्षामध्ये घेऊ नका. मी माझा पॅनल करतो आणि मी 4ही सीट तुम्हाला निवडून आणून देतो. बरोबर. हा मला आत्मविश्वास का की गेल्या मी 5-7 वर्ष, म्हणजे 8 वर्ष साधारणपणे, आता 17ला इलेक्शन झाली, त्याच्यानंतर आता 26ला होत्या. या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे काही काम केलं ते माझा पूर्वीचा मतदार आणि या शहरामध्ये सर्वात जास्त मतांनी मी निवडून आलो होतो त्यावेळेला. आणि माझा पिंपरी प्रभाग जो आहे तो 100% त्यावेळेला राष्ट्रवादी माइंडेड होता. बरं. पण तिथलं माझं काम बघून किंवा माझ्यावरती लोकांनी जो विश्वास ठेवला, 16,116 मतांनी मी निवडून आलो. बाप. आणि मी सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे आणि मी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे. ग्राउंड लेवलला काम करतो. म्हणजे मी विचार करत नाही की हा माझ्या प्रभागातला आहे का, बाहेरनं राटणी काळेवाडीतनं आलाय, भोसरीतनं आलाय, चिंचवडमधनं आलाय का, कराड, सांगली इथनं कुठनं आलाय. त्याचं काम काय, हॉस्पिटलचं असेल, बाकीच्या गोष्टीचं असेल, ते इमिजिएटली मी करून देतो. आणि माझी कामाची पद्धत आहे ऑन दी स्पॉट, जाबोडतो. हा, मी वेळ लावत नाही कुठलं काम करायला. किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे जरी काही काम असेल किंवा अन्य कामं असतील, त्यामुळं लोकांचा जम संपर्क पण चांगला आला, लोक पण मानायला लागली. आणि मी 4ही सीट 100% निवडून आणतो हिची गॅरंटी पण दिली. आणि माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा विश्वास होता. पण जे माझे विरोधक आहेत, जे 4 पक्ष बदलून आले, त्यांना इथं घेतलं गेलं. आणि त्यांना शाश्वती होती की आम्ही निवडून काही येत नाही इकडनं. तर आम्हाला पक्ष बदल केला आणि संदीप बरोबर गेलो तर आम्ही निवडून येऊ. अच्छा, म्हणजे तुमच्या बरोबर आल्याने, हा, म्हणजे अशा पक्षात आल्यावरती बीजेपीत आले की आम्ही निवडून देऊ. आणि मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं यांना घेऊ नका, तरी घेतलं गेलं. त्यात मागच्या वेळेला मी एक उपमहापौर होते, माझ्या विरुद्ध उभे होते, ते पडलेले होते. ते साधारणपणे 7,400 मतांनी पडले होते. अरे बापरे. तरी यांना सगळ्यांना घेण्यात आलं. मी म्हटलं की आपण यांच्या बरोबरती राहू शकत नाही आणि यांच्याबरोबर आपलं जमत नाही. मग त्यांच्या बरोबर आपण लांब प्रवासाला जायचं कसं? 5 वर्षाचा प्रवास म्हणजे काय थोडा दिवसा नाही. बरोबर आहे. पक्षाच्या नेत्यांनी यांना इकडे घेतलं. म्हटलं आपण पक्ष बदला. माझी मित्रमंडळी म्हणत होती की आपण अपक्ष उभं राहू, पण अपक्ष मी एकटा निवडून देईल, माझ्या बरोबरचं पॅनल निवडून आलं पाहिजे. कारण की कुठली तरी एक शक्ती लागते. मग म्हटले की आपण राष्ट्रवादीचा पर्याय, मग तो निवडला. आता राष्ट्रवादीमध्ये डब्बू आसवानी आणि मी दोन्ही स्ट्रॉंग कॅन्डिडेट. अजून 2 महिला आता शोध चालू आहे, तोही आज उद्यापर्यंत पूर्ण होईल. आणि त्या हिशोबाने आज आम्ही
5 वाजता प्रचाराचं नारळ दोघं मिळून फोडतो. सुरुवात पण करणार तुम्ही त्याची. सुरुवाती करणार आहोत. पण हे नेमकं हे एकच कारण आहे की अन्य काही कारण आहेत की भाजपमध्ये असे अंतर्गत मला गटबाजी किंवा असं काही पक्षाने मी निवडून आलो, एवढी चांगली मतांनी निवडून आलो, मला पक्षाने कुठलं पद दिलं नाही, काही नाही, तरी मी काही बोललो नाही. चल जाऊ द्या, आपण नवीन आहोत किंवा ह्या हिशोबाने दिलं नसेल. वृक्ष प्राधिकरण सदस्यपद पण मला दिलं गेलं नाही. मी माझ्या प्रभागात कुठल्या नगरसेवकांना लावली नाही तेवढी झाडे लावली, 35,000 झाड लावून घेतली. आणि मला काम करायची आवड आहे, त्याबद्दल मी काम करत राहतो. म्हणजे भाजपचा अंतर्गत बाकी भाजपने तुम्हाला तसं सन्मान दिला होता. भाजप सत्तेवर येणार असं वातावरण आता केंद्रात आहे, राज्यात आहे, इथं सुद्धा साधारण वातावरण तसं दिसतंय. अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही असा विरोधातला निर्णय घेतला, त्याच्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं नेमकं. आणि एवढी ताकद, एवढा मतदार तुमच्या पाठीशी आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन पोहण्याची. आता मागच्या वेळेला सगळीकडे बीजेपीची लाट होती. हो. माझ्या इथं लाटच असेल असं गृहीत धरा, तरी राष्ट्रवादीचे 3 कॅन्डिडेट निवडून आले होते आणि मी एकटाच बीजेपीचा होतो. अच्छा. लोक तुमच्या कामावरती विश्वास ठेवून तुम्हाला मतदान करत असतात. ही लाट वगैरे म्हणजे सांगून चालती, ऐकू माहितीवरती पण असते. पण कुठला कार्यकर्ता चांगला हे लोकांना सुद्धा देत, लोक कळतं की नेमकं काय करायला पाहिजे. तुमचं एवढं वैयक्तिक करिश्मा काय, म्हणजे तुम्ही काय केलं? आता 5 वर्ष ती 17 ते 22 नगरपालिका होती, महापालिका होती, नंतर पुढे प्रशासकीय राज होते. तुम्ही 9 वर्षात काय एवढं केलं की लोक तुमच्या मागे येतात? मी माझ्या प्रभागामधली, आता माझ्या इथं रेल्वे उड्डाण मिलिटरी डेअरी फार्मच्या जागेत नव्हता, 40 वर्ष लोकांना तो करता आला नाही. बाप, या इथून मागच्या नेत्यांना मी आल्या पहिल्या 5 वर्षात मंजूर करून घेतला. आता जागेवरती कम्प्लीट झालाय. येणाऱ्या 3 महिन्यात लोकांच्या गाड्या पुलावरून जातील. अरे वा, छान. म्हणजे फेब्रुवारी मार्च पर्यंत सगळ्यात मोठं काम 100% काम कम्प्लीट होईल. पिंपरी सौदागर पॅरलल ब्रिज करून घेतला. वाहतूक कोंडी होती, तो विषय मिटवला. डिलक्सची स्मशानभूमी, त्रिलोक स्मशानभूमी एवढी अत्यंत खराब झाली होती, ती स्मशानभूमी कम गार्डन केलंय. तुम्ही याला बघितलं तिथे लक्षात येईल. सुंदर केलं एकदम. पिंपरी गावात गार्डन केलं. हरिभाऊ दिनाजी वगैरे उद्यान, 4 युगाचं म्हणजे सतयुग, कलियुग, द्वापर युग, त्रेतायुग या धर्तीवर तिथे गार्डन डेव्हलप केलं. तिथे मध्ये स्मशानभूमी ती एका साईडला शिफ्ट केली. महात्मा फुले क्रीडा संकुल केलं. तिथे आता महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचे आराध्य पुतळे मी माझ्या खर्चाने महापालिकेला डोनेट केले. क्या बात. आता तिथं ते बसवतं महात्मा फुले क्रीडा संकुलमध्ये. मी माझ्या प्रत्येक प्रभाग महापालिकेच्या बिल्डिंग मध्ये सोलर पॅनल बसवले, सगळीकडे CCTV कॅमेरे बसवले. तिथं मंदिर मस्जिद जरी असेल तर तिथं मी वॉटर कूलर दिले महापालिकेच्या माध्यमातून. तुमच्या सुलभ शौचालय माझ्या प्रभागात जेवढे तेवढे PCMC मध्ये कुठे नाहीत. माझ्या इथं 8 आहेत. 8 सुलभ शौचालय. महिलांची तिकडे बघून मी तोही विषय मिटवला. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. रस्त्याला वृक्षारोपण करून घेतलं रस्त्याच्या कडेला. नदी सुधार, तो विषय मी दिला, मंजूर करून घेतला हार्डीकर साहेबांकडनं. पाहुणेचा एकच टेंडर आलं होतं DPR करण्यासाठी. 2-3 नद्यांचा सर्वे केला. इंद्रायणी, पवना, मुळा या नद्यांचा सर्वे केला. सर्वे करून DPR करून घेतला. मोजणी केली. मोजणीचे 1.5 कोटी रुपये होते. अधिकाऱ्यांशी बोलून वगैरे बाकीच्या गोष्टी करून 50 लाखात 3 नद्यांचा सर्वे करून घेतला. क्या बात, छान. पैसे नाहीत. हार्डीकर साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं, म्हटलं बॉन्ड काढा. आपण एवर आहोत, 200 कोटीचे बॉन्ड काढले. आता मुळा नदीच्या जागेवरती काम चालू झालंय. इंद्रायणी नदी PMD पलीकडची बाजू करणार आहे, आपण अलीकडची बाजू करणार आहोत. पवना नदी आपल्या इथनं 24 किलोमीटर जाते. इंद्रायणी नदी 18 किलोमीटर आहे. मुळा नदी 9 किलोमीटर आहे. हे सुशोभीकरण झाल्यावरती पिंपरी चिंचवड शहर पर्यटनाच्या दृष्टीने पण चांगलं होईल, आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं होईल. आणि मी सारासार विचार करून शहराच्या दृष्टीने ज्या योग्य गोष्टी असतील ते करायचा प्रयत्न केला आणि पाठपुरावा करून त्या मी पूर्ण करून घेतल्या. फॉलोअप घेतला सर. आता कोविड पिरियड मध्ये माझे इथे हॉस्पिटलचं काम चालू होतं महापालिकेच्या. त्या सुनीता वगैरेच्या नगरसेवक होत्या आमच्या, त्यांनी तो मंजूर करून घेतलेला विषय. ते काम होत आलं होतं आणि बरंचसं काम बाकी राहिलं होतं. पहिल्या फेज मध्ये काम पटकन पूर्ण करून घेतलं. नंतर दुसरी फेज आली. राजेश पाटील ते आयुक्त होते आपल्या इथं, आणि त्यांना म्हटलं की साहेब आता हॉस्पिटल झालेलं आहे, इथं बेड आणि व्हेंटिलेटर वगैरे जे लागतात त्या गोष्टी आपण दिल्या. आमचे YCMचे डीन आहेत वाबळे साहेब,
तर त्यांना म्हटलं की हे करा, ते म्हणले आपल्याला टेंडर काढावं लागेल. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी आहे? नाही म्हणलं आपल्याला बेड वगैरे लागतील, व्हेंटिलेटर लागतील. मी माझ्या स्वखर्चाने 50 पावलर बेड दिले, क्या बात आहे. 4 व्हेंटिलेटर दिले, 2 हायफ्लो मशीन दिल्या आणि ते जिजामाता हॉस्पिटल त्यावेळेला चालू करून घेतली इमर्जन्सी. हो. म्युकरमायसिसच्या मशिनरी दिल्या. म्हणजे दानपेटीतले जे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये 9 लाख रुपये होते, वरती माझे 6 लाख रुपये, असे सगळे मिळून मी वायसम हॉस्पिटलला डिब्रायडर वगैरे ह्या गोष्टी दिल्या. 15 लाख. हा, म्हणजे मी वैयक्तिक असं पहिल्यापासून डोक्यात आहे माझ्या गणित की मला महापालिकेतनं पैसे नाही कमवायचे, पण लोकांची कामं करायची. तुम्ही फार मुद्दाचं मोलाचं बोललात. हे बरेचसे नगरसेवक महापालिकेमध्ये निवडणूक लढवतात, ते हे गणितच असतं. माझे 2 कोटी त्याच्यात घालवायचे, 5 कोटी काढायचे. हे सगळं गणित करूनच मला वाटतं बरेच लोक त्याच्यामध्ये उभे राहतात. तुमचं एवढा काय दानशूरपणा मला कळालं नाही नेमकं. साहेब देवकृपेने माझं आहे ना, बिझनेस चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, मला देव पैसेही देतो व्यवस्थित. बाकीचे जे काही शिल्लक राहतं ते लोकांना दान केलं म्हणजे थोडक्यात मला 100 भेटले तर देव मला 1000 रुपये देतो. ही अशी माझी पहिल्यापासून धारणा आहे. दानच आहे. मला एक सांगा, राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही मागची पण कारकीर्द पाहिली, यापूर्वीचा तुम्हाला राष्ट्रवादीचा काळ आठवत असेल, भाजपचा 17 पासून 22 पर्यंतचा काळ आठवत असेल. तुम्ही अशी तुलना केली तर तुलनेमध्ये कोण तुम्हाला योग्य वाटतं, म्हणजे ज्याच्या काळात चांगली कामं झाली, ज्यांनी शहरासाठी भरपूर काही दिलंय? आता चिलेकर साहेब एक स्पष्ट आणि खरं बोलतो. मला माझा स्वभाव खरं बोलायचं, स्पष्ट बोलायचं. तुम्ही रोकटोक आहात हे मला माहिती आहे. काही लोकांना ते आवडत नाही, जे काय संदीप फार फटकळ आहे म्हणे, तो पटकन माणसं तोडतो, म्हणजे असं ते काही लोकांना वाटतं. पण जे रोकटोक फटकळ वगैरे नाहीये, फक्त मी खरं बोलतो ना. त्याचा काही लोकांना मराठी भाषेत ना एक म्हण आहे, खरं बोलले की सख्या आईला राग येतो. हा. आणि ते लोकांना, खोट्या लोकांना ते पटत नाही. त्यामुळे मग ते निंदा नालस्ती बदनामी चालू राहत. आता आजीदादांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा इथं सत्तेवरती होते ते जो कधी घोटाळा झालाच नाही, पण तुम्ही वैयक्तिक चिलेकर साहेब तुम्ही ते भूत दादांच्या गळ्यात मारलं. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा घोटाळा हा 1540 रुपयाची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देव म्हणून ती तुम्ही 3950 ला त्यावेळेस खरेदी केली. त्यावेळेस ते एक प्रकरण, फक्त 25 लाखाचं प्रकरण किरकोळ होतं, फक्त तो मुद्दा भावनेशी रिलेटेड होता. 70 लाखाचं HBOT हायपरबोलिक ऑक्सिजन थेरपी मशीन जे YCM ला विदेशातून आयात केलं असं सांगितलं, बसवलं, ते 3 कोटीला खरेदी केलं. 52 लाखाला CNG गॅस वाहिनी सांगलीमध्ये बसवली, प्रत्यक्षात त्याची किंमत 13 लाख रुपये होती. ही फक्त 3 प्रकरणं त्यावेळेस सकाळमधून मी वाजवली होती. लोकांना ते पटलं ना राव, म्हणजे पटलं. आता माझा काही त्याच्याशी संबंध नाही तसा, पण ही प्रकरणं मांडली, थेट भावनेशी रिलेटेड तो प्रश्न असल्यामुळं लोकांनी मनावर घेतलं ते. आता मी वैयक्तिक तुम्हाला एक सांगतो, आपल्या इथं सिटी इंजिनियर मकरंद निकम साहेब त्यावेळेला ते पाणी पुरवठा होतं. हो बरोबर. मी वैयक्तिक शहराच्या पाण्याच्या दृष्टीने म्हटलं साहेब आपल्याला जे पाणी कमी पडत आहे आणि भामा आसखेड मधनं आपल्याला 267 MLD पाणी सँक्शन झालेले आहे, तर आपण इंद्रायणी नदीच्या तिथनं बोडकेवाडीतनं तिथं डॅम आहे. हो बरोबर. त्या डॅम मधनं आपण पाणी उचलू आणि तिथं थोडं पुढं आलं की 2 किलोमीटरवरती WDP म्हणून आहे तिथे, म्हणजे आपण 5 MLD पाणी देऊला देतो. तर म्हटलं इथं 100 MLD जर आपण उचललं बोडकेवाडीतनं तळवड्यापर्यंत सगळं एस्टिमेट वगैरे केलं होतं, 35 कोटी रुपये खर्च होता. म्हणजे जॅकवेल वगैरे सगळं करणं, पाईपलाईन करणं. 100 MLD पाणी तिथं आलं असतं म्हणजे तो तिकडचा भाग जो आहे, चरोली असेल, चिखली असेल, मुशी असेल, त्याची सोय काय ती 100% ती झाली असती. आणि आता आपण भामा आसखेड मधून उचलतोय, ते अजून 50 MLD झालं, 100 MLD नाही झालं. ते तावड्यामध्ये आपण तिथं जॅकवेल वगैरे केलं येतं, तिथनं ते पंप करतोय आणि इकडे आणतोय करतोय. 35-40 कोटीचं काम 167 कोटी पर्यंत नेला. 35-40 कोटीचं काम 167 कोटी नेलं. ते नेऊ शकतात ना, आकडेवारी तशी करायची, बाकीच्या गोष्टी एस्टिमेट कसं केलं आता हे तुम्हाला सगळं माहिती. बरोबर. आता हे 4 पट गेलं ना थोडक्यात, सरळ.
बरं आता हे शेखर सिंग होते, BRTS रस्ते बारीक करून ठेवले, 1000 कोटी रुपये खर्च केला. प्राधिकरणामध्ये 200 कोटीचे बॉन्ड काढून ते ग्रीन कॉरिडॉर वगैरे करायचं चाललंय. तिथल्या लोकांचा विरोध, रस्त्यावरती उतरत, प्रचंड विरोध आहे त्यांचा. जी गरज आहे, जी निकड आहे, ते विषय केले नाही. फक्त टेंडर काढून टक्केवारीचे विषय केले, टक्केवारीचे विषय केले. आज आपली महापालिका कोणतं भाजपच्या काळात का राष्ट्रवादीच्या काळात? कुठं इथं तर प्रशासक होता ना इथं. हा, प्रशासनाच्या 4 वर्षाच्या काळामध्ये. म्हणजे हे टोटल 9 वर्ष, 8 वर्षात पकडा सगळे. इथं 1.5 वर्ष करताना आयुक्त आला राजेश पाटील, चांगले आयुक्त होते. बरोबर, काम शहराला वळण लावत होते, त्याच्यानंतर शहर सुशोभीकरण करत होते, आणि काम करताना माणूस होता. पण काही लोकांना नाही पटला इथं तो, सगळे तडका पडकी त्याची बदली केली, बाकीच्या गोष्टी केल्या, आणि ते त्यांचं कॅरियर काहीतरी ओडिसाचं कॅरियर होतं. त्यांना परत तिकडे जावं लागलं. अशी शहरासाठी चांगली काम करणारे चांगले लोक इथल्या काही नेते मंडळी नको आहेत. नाही, आपला मूळ प्रश्न होता तुलनेमध्ये तुम्हाला भाजपचं राजवट आणि राष्ट्रवादीची राजवट मागची ना आताची, याच्यामध्ये तुम्ही ब 1 ते 10 मार्क द्यायचे झाले तर कोणाला किती मार्क द्याल? कशाला 2 मार्क सांगा, 1 मार्क किंवा 2 मार्क. मी तर म्हणून राष्ट्रवादीच का, मी आज गेलो म्हणून नाही बरं का, कारण मी 8 वर्षात बघतोय मी चुकीच्या कामांना कायम विरोध केला, हे तुम्हालाही माहिती आहे सभागृहात. मी जरी त्या पक्षात असलो तरी विरोध केलेला आहे. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की वायसीएम हॉस्पिटलला कॉलेजची परमिशन भेटली. हो, बरोबर. मुळात डॉक्टर पंडित होते तिथं, पहिले विषयाचे 2.5 लाख रुपये 2 लाख रुपये भरायचे प्रत्येक विषयाचे, असे 14 लाख भरून परमिशन दिली. 2 लाख भरले पंडितने, 2 वर्ष काढले. त्यानंतर 7 विषयाची मंजुरी घ्यायची, ती आली. हे वाबळे राजेंद्र त्यांनी जर तिथं ह्याला होते, ते MCI ला होते. बरोबर. ते कसे आले, काय आले, तुम्ही त्याच बघा. माझं त्यावेळेचं सभागृहातलं भाषण आहे सगळं. मी त्या पक्षात असून पक्षावरती विषय घ्या. भाजपमध्ये राहून तुम्ही टीका करत. ठीक आहे, 11 विषयाचे आपण डॉक्टर बनले. शेजारी आपल्या इथे DY पाटील आहे, ते पण कॉलेज आहे, PG, बरोबर, पोस्ट ग्रॅज्युएशन. तिथं सगळे डॉक्टर मानधनावरती आहेत. मुंबईचं एक वरळीच्या इथलं पण हॉस्पिटल आहे, तिथेही मानधनावरती डॉक्टर आहेत. आपण इथं 119 डॉक्टर 11 विषयाचे परमनंट करून घेतले. विषयाला मूळ मंजुरी किती होती? 7. 119 डॉक्टर घेतले. नंतर मग त्या डॉक्टर भरतीचा भाव फुटला, 50 लाख रुपये. अरे बापरे. आणि त्यावेळेला मी विरोध केला आणि म्हटलं तुम्हाला हे डॉक्टर घ्यायचेत ना, तर त्यावेळेला ज्या नर्स आहेत त्या घ्या, अजून आपले ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत ते, त्यांनाही परमनंट करा. बरोबर, अगदी बरोबर. तर मी विरोध केल्यानंतर ती म्हटली की उपसूचनेत घेऊ. उपसूचनेसह तो विषय घेतला, महापौरांनी मंजूर केला आणि उपसूचनेत माझी काढून टाकली बाजूला आणि मूळ विषय ठेवला, मंजूर झाला. बापरे. अशा प्रकारचे त्यांनी किती फ्रॉड केले तो, म्हणजे काय त्याला काय मर्यादाच नाही ना. आता हे विषय तुम्ही जर काढला, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही जर विषय काढला तर बराच मोठा लांबपर्यंत विषय जाईल. पण मला ह्याच्यात खंत एक वाटते, आता तुम्ही राष्ट्रवादीत आहात म्हणून नाही, तुम्ही भाजपमध्ये असतानाही रोकटोक बोलत होता, जे आहे ते स्पष्ट बोलत होतात. राष्ट्रवादीची मंडळी, दादांच्या राष्ट्रवादीची मंडळी ही कुंडली वाचतच नाही. म्हणजे 5 वर्ष भाजपची, 4 वर्ष आता प्रशासनाची, ही 9 वर्ष याच्यामध्ये झालेले फ्रॉड, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, ही एक प्रकरण अशी वाचत जर गेलं ना तर भाजपच्या वस्त्राहरण होऊ शकतं. पण ते बोलत का नाही? म्हणजे त्यांची कोंडी काय, त्यांचा हात कुठे दगडाखाली आहेत का, नेमकं बोलत असू शकतात ना, म्हणून बोलत नाही. असू शकतात. चिलेकर साहेब, तुम्हाला प्रत्येक जणांची कुंडली माहिती, कुणाचे हितसंबंध कुठं कुठं कसे कसे. माझं थोडं जनतेला माहिती पाहिजे. माझ्याकडनं का ओढून घेता? जनतेला माहिती, मला माहिती असून काय उपयोग आहे? तुम्ही नेता म्हणून. आता मी पण बिल्डर आहे, माझे पण 4 पार्टनर असतील, कोण असतं कोण इकडे नाही. हे बघा, SR मधली भागीदारी वगैरे हा विषय तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्याच्यामध्ये मला फक्त हे पाहिजे की भाजपच्या काळातली 5 वर्ष, नंतरची राष्ट्रवादीची ह्याच्या प्रशासनातली 4 वर्ष, ह्या 9 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेमध्ये जे प्रकरणं झालेली आहेत
ते फक्त एसआरए हा एक विषय नाही, एसआरए महापालिकेत संबंधच येत नाही, तर तिकडचा आहे. महापालिकेत जे विषय झालेले आहेत त्या विषयाची कुंडली राष्ट्रवादीची मंडळी वाचत का नाही? तिथे तर काय संबंध येत नाही, तर तिथे इथं भागीदारीचा काय संबंध आहे? आता मी तर कालच प्रवेश केला राष्ट्रवादी. बरोबर. हे जे राष्ट्रवादीचे पहिले नेते मंडळी आहेत त्यांना कधी बोलवा समोर समोर, ते घेणार त्यांची मुलाखत घ्या, नक्की. त्यांना म्हणावं तुम्ही का बोलत नाही. संदीप वगैरे हे रोखठोक बोलतात, कोणाचाही मुलायजा ठेवत आम्ही नाही. काल अजून मला येऊन आहे ना साहेब, आत्ताशी किती आले 2:45, मला अजून येऊन 24 तास पुरता नाही आले. तुम्हाला भाजपमधून इतका भक्कम नेता भाजप सोडून राष्ट्रवादीत जातोय, तुम्हाला थांबवण्याचा कोणी प्रयत्न नाही केला का? नाही, मला आम्ही गोरखे साहेबांचा फोन आला 2-3 वेळा. त्या बिचाऱ्यांनी माझ्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्याचं वरिष्ठांपुढे चाललं नसेल. आणि मी माझ्या नेत्यांना सांगितलं होतं, बाबा ह्यांना तुम्ही आतमध्ये घेतलं तर मी पक्षात राहत नाही, मी पक्ष सोडणार. नाही, नेमकं तुमचं टिप्पण कुठं बसत नाही, नेमकं कारण काय? म्हणजे असं म्हणजे का भाऊबंदकी आहे का? नाही, नाही भाऊबंदकी नाही, त्या व्यक्तीने आपल्याला कायम डॉमिनेट करायचा प्रयत्न केला. अच्छा. हा, बरं. आता म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुना होता, उभा स्टॅच्यूचा होता, सिंहासनावरचा मंजूर केला, तिथं पत्र दे, आमचा पुतळा आम्हाला परत द्या. आता एकदा महापालिकेला दान केलेली गोष्ट परत मागायची म्हटलं तर हार्टेकर म्हटले असं आहे, मग तो काढला पुतळा, मग तो गोडाऊनला ठेवला. अरे बाप. जे कमिटी होती पहिली त्यांचं पत्र दिलं, मग त्या कमिटीच्या अध्यक्षांना म्हटलं की असं महापौरांच्या हस्ते जलाभिषेकचा कार्यक्रम ठेवलाय. अध्यक्ष ते मला म्हणले दत्त मानेकर, तर पुतळ्याचं काय करणार? म्हणलं तुमच्या घरी आणून ठेवणार आहे. अरे बापरे. मग त्यावेळेला आमदार होते महेश दादा लांडगे, लक्ष्मण जगताप, म्हणले काय केलं पुढं या पुतळ्यांचं? म्हणजे कुणाला तर डोनेट केलेत, नाही तर गार्डन मध्ये किंवा नवीन पुतळ्यात बसवलेत किंवा गोडाऊनला ठेवलेत. महाडिका साहेबांनी आदेश केला की याला गोडाऊन मध्ये ठेवा. अच्छा. आणि मी त्यावेळेला एक प्रस्ताव दिला आयुक्तांना, त्यावेळेला दोन्ही आमदार आले होते. रिसायकल न रियूज म्हणजे पाणी, आज आपण साधारणपणे 390 ml वगैरे पाणी फिल्टर करतो. बरोबर, एसटीपी मध्ये रिसायकल करतो, फिल्टर करून ते नदीत जातं. तर म्हटलं की हे पाणी एमआयडीसीला देऊ, आणि एमआयडीसी 100 ml पाणी. मला संदीप जी खरं सांगा, एसटीपी मध्ये रिसायकल होतं का हो? जर एसटीपी मध्ये रिसायकल झालं असतं तर नद्यांची ही गटारगत झाली असती का? साधा प्रश्न आहे ना. म्हणजे साधा प्रश्न म्हणजे आता काय माहितीये का, तिथं कंट्रोलच नाही ना कोणाचा. जो कंट्रोल ठेवला पाहिजे, पेनल्टी ठेवली पाहिजे, ठेकेदार, अधिकारी आणि नगरसेवक किंवा नेते मंडळी यांचं जोपर्यंत त्रिकूट जमतंय तोपर्यंत लोट चालू राहणार. त्रिकूट कुठेतरी ब्रेक झालं पाहिजे. तुम्ही करणार ब्रेक? 100%. याच्या अगोदर तेच केलं नाही, तू पुढे पण तेच करणार. तुम्ही लोकसभा निवडणूक मागे शिवसेनेच्या वतीने तुमचं नाव चर्चेत होतं, मावळ लोकसभा मतदारसंघातून तुमचं नाव चर्चेला आलं, नंतर संजोग वगैरे नंतर आले त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस तुम्ही अचानक विड्रॉ का केलं? अचानक विड्रॉ केलं काय, मी 22 तारखेला उद्धव साहेबांना भेटलो. त्याच्या अगोदर एकदा भेटलो होतो. मी त्यांना म्हटलं की 23 तारखेपासून माझ्या क्रिकेट स्पर्धा आहेत, हे झाले की मी 1 तारखेनंतर प्रवेश करत. आणि ह्याच्यात वेळ गेला आणि 30 तारखेला समोरच्या पार्टीने प्रवेश केला. आणि त्यावेळेस त्यांची घोषणा झाली त्यामुळे. आणि 30 तारखेला झाली घोषणा म्हणल्यावरती आपला विषय क्लोज झाला. मग म्हटलं जाऊ द्या. तर परत तुमची महत्वाकांक्षा आहे अशी आमदारकी खासदारकी? 100% का नसेल. आता मी माझ्या प्रभागातलं जवळ 80% कामं सगळी संपवली. मला जे करणं योग्य वाटलं, ह्याच्या पुढची जी कामं असतील ते आता राष्ट्रवादीत आज प्रवेश केला. आमचे नेते अजितदादा जो निर्णय घेतील पुढे भविष्यात त्या पद्धतीने काम करणार. अच्छा. ते राज्यात असू द्या नाही तर केंद्रात असू द्या. म्हणजे पुढे विधानसभा लोकसभा लढवायचं तुमच्या याच्यात आहे डोक्यात? आणि मी काम करणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी इथेही गेले तिथेही करू शकतो, मुंबईमध्ये दिल्लीतही करू शकतो. आणि काम कसं करून घ्यायची याची मला जाणीव आहे, शैली माहिती आहे तुम्हाला. आणखी रेल्वे उड्डाण पुलाचा मिलिटरी जागेत ना, डिफेन्सची जागा आहे. हो, डिफेन्स. कोणाला सुटला नाही. मी 2 वर्ष सोडवल्या जागेवरती काम पण चालू केलं ना, 2-3 वर्षात. प्रत्यक्षात कामं केलेली जंत्री मोठी आहे तुमची तशी पाहिलं तर. आता पुढच्या दृष्टिकोनातून असा काही विचार आहे का? पिंपरी कॅम्प म्हटलं सगळं बकाल असं दाट लोकवस्ती, रस्ते गल्ल्या वगैरे वगैरे, त्याच्या दृष्टिकोनातून असा काही तुमच्या समोर अजेंडा आहे की पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव याचा मी संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार असं काही डोक्यात? पिंपरी कॅम्प म्हणजे आमचं कसं कंजेस्टेड एरिया आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट केलं ना तर चांगलं होईल. आणि पार्किंगची समस्या आहे. हो, पार्किंगची. आमच्या इथे हेमोकालिनी मार्केट आहे. हो हो, शगुन चौकातलं बरोबर, ट्रायंगल जो. हो, ती पालिकेची जागा आहे सगळी. पालिकेची जागा आहे.
समजा खाली त्या लोकांना दुकानं करून दिली बाकीची सगळी, समजा त्याचा 1000 फूट असेल त्याला 2000 फुटाचं दुकान दिलं वरती खाली वरती, आणि वरती मल्टी स्टोरी पार्किंग केलं बीओटी वरती म्हणायने, चांगलं होईल. लोकांची पार्किंगची व्यवस्था म्हणजे अडचणी मिटेल. बरोबर बरोबर. आणखीन काय प्रोजेक्ट आहेत असे तुम्ही, कारण तुमच्या डोक्यात असेल ना इतकी आरक्षण होती त्यातले मी इतकी डेव्हलप केली इतकी राहिली, आता मी पुढे आल्यावरती हे करणार. बऱ्यापैकी आमच्या इथली पिंपरीतली जी आरक्षण होती, आता समजा पिंपरी गाव परिसरात महात्मा फुले क्रीडा संकुल गेलं, त्याच्यानंतर माडाच्या खालच्या बाजूला सर्वे नंबर 310 मध्ये ती पूर्ण जागा ताब्यात घेतलेली आहे. तिथं कंपाऊंड वॉल केलंय, नदी लागून गॅबिन हॉल, तिथं 400 मीटरचा ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, 15,000 लोकांची गॅलरी, असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करतोय. म्हणजे माझ्या प्रभागात सगळ्या गार्डन मध्ये मी ओपन जिम बसवलेले आहेत. ज्या ज्या कडनं योग्य वाटलं ते आणि हे महापालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं ते 100% सगळे गेलेले आहे. अच्छा, पिंपरी कॅम्पातले काही रस्ते बाकी आहेत? आता साई चौक ते शास्त्री चौक तो रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम काढलेलं आहे. तो एक रस्ता बाकी होता, तो झाला तर बऱ्यापैकी पिंपरी कॅम्पातले रस्ते कॉन्क्रिटीकरण झालं म्हणायचं. मग पिंपरी कॅम्पातल्या त्या लोकांच्या सनदचा प्रश्न मिटला का हो? मिटलं आता, म्हणजे आता त्या लोकांच्या स्वतःच्या मालकीचं झालं. माहितीचं पुढे समजा महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली, तुमचा नेमका स्टँड काय असणार आहे? तुम्ही राष्ट्रवादी, आता तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश केला म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक असणार तुम्ही, त्यावेळेस तुमचा स्टँड काय असेल नेमका? कसं काय म्हणतो, राष्ट्र बीजेपीची सत्ता आली, वातावरण निर्मिती तशी आहे. तुम्ही असं कॉन्फिडंटली सांगू शकता राष्ट्रवादीचीच सत्ता येणार? मी सांगतो तुम्हाला, आपण आपला मनाचा आवाज ऐकायचा, लोकांचं ऐकण्यापेक्षा. मी सांगतो तुम्हाला, आता ह्या वेळेला राष्ट्रवादी सत्ता 100% येणार. क्या बात आहे. कट टू कट का व्हायना पण येणार. कशी येणार? हे जे काही सगळं वातावरण आहे ना, गडूळपणा, आता माझ्या रूपाने याच्यात एक निवळी पडली म्हणा. अच्छा. हे सगळं पाणी निवडेल पाणी, गाळ सगळा खाली बसेल. अच्छा, म्हणजे गेलेलं गाळ होता काय असंही समजा. संदीप वाघेरे शरद पवारांचे तेल लावलेले पैलवान आहेत. संदीपजी, मला वाटतं या पुढच्या काळात फ्युचर भरपूर आहे, तुम्हाला काळ भरपूर आहे पुढे. मागे लोकसभा निवडणुकीसाठी ज्यावेळेस तुमचं नाव चर्चेला आलं त्यावेळेस सुद्धा अशी पण चर्चा झाली होती की संजोग पाटलांच्या जागी संदीपला उमेदवारी दिली असती तर कदाचित निकाल थोडा वेगळा लागला असता. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये संजोग वाघेरे पाटील थोडे शेवटच्या आठवड्यामध्ये कमी पडले. तिथंच जर संदीप वाघेरे असते तर कदाचित ती बाजी पलटली सुद्धा असती. म्हणजे हा मला वाटतं तुमच्या दोघांमधली 2 टोकं आहेत, ती दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव अशी 2 टोकं आहेत. पिंपरीकरांचं भाग्य आहे की 2 नेते असे पिंपरीकरांना मिळालेले आहेत. तुम्ही आता ह्या बाजूला आलेला. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.